आगे 11 और मेरे दिमाग की बात है बोले शुक्रिया आपका शुक्रिया आपका शुक्रिया आपका शुक्रिया 100 बार शुक्रिया हमारे गरीब बस्ती में आए बस बस मैं अकेला नहीं मैं कोर उसने गधे की सरगस गधे को ओट दो वाला था आज से 40 साल पहले कृष्ण जी इलो कृष्ण चतुर्थ हाँ चार पैसे लेके जा चार दादा इकडे बघा थोडं दादा मुख्तार भाई थोड़ा पानी दे उनको डालने का पानी थोड़ा पानी भाग भाग जल्दी भाई और बाद में लकड़ी बिकड़ी लगा के उसको ये करेगा सपोर्ट देगी सर 40 साल हुए सर मुझे 40 साल इधर आकर पहले इगड़े गली रेस गली में रहता था इगड़े गली सब ठहरो आप तरफ देखो बेटे शाबाश गुड ओके 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 बच्चों को ऊपर कहीं तो घर में शाबाश शाबाश हमारा गली की जो वही के बेटा आदिप मुश्किल थोड़ा खाएंगे चलो बिरयानी है तो बोल बिरयानी है ना कल हाँ हमारे खाली उनकी जो परेशानी उतनी खाली क्लियर करो अरे इधर देखो इधर आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या 25 वर्षापासून जो हा उपक्रम म्हणजे ज्या ठिकाणी दगडाचे खदान होती या ठिकाणी मातीचा कण नव्हता अशा ठिकाणी एवढी मोठी झाडी विकसित केली आणि आपण बघतोय की त्यांना कुठलंही आर्थिक सहकार्य नव्हतं शासनाचा कुठला निधी मिळाला नाही परंतु एखादा व्यक्ती एखाद्या उद्देशानं जर झपाटलेला असेल आणि त्यानं जर ठरवलं असेल तर ते कसं पूर्ण करतो हे आपण इथं आल्यावर आपण बघू शकतो आणि आज खरं तर सगळ्यांचं नशीब आहे आम्हाला या कार्यक्रमाला येता आलं आणि 25 वर्षापासून जे पाशाबाईंनी कष्ट केलं आहे आणि त्यात एक थोडासा सहभाग म्हणून आज आमच्या हातानेही या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं आणि देश के नाम दो झाड जो त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे त्यानुसार आपण प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक माणसानं जर झाडं लावली झाडं लावण्यापेक्षा झाडं कशी जागवायची हे पाशाबाईच्या ह्या कामातून दिसून येतं आपल्या देशात आज पण आपण बघतोय की देशात असेल राज्यात असेल दरवर्षी कोट्यवधी झाडं लावण्याचा प्रोग्राम हाती घेण्यात येतात पण प्रत्यक्षात झाडं जगत नाहीत
त्यामुळं आता झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणं ते सगळ्यात महत्त्वाचं काम असं वाटतं. आणि ते झाडं जगवायचं काम पाशाबाईंनी त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ही निश्चितच आपल्या सर्वांना, म्हणजे आज त्यांचं वय जवळपास किती आहे, 83 वर्ष वय आहे. सर्व तरुणांना लाजवेल असं काम पाशाबाईंनी केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच इथून पुढच्या काळात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बाकीचे सुद्धा आमच्यासारखी लोक झाडं लावण्यापेक्षा झाडं लावून फोटो काढण्यापेक्षा ती झाडं कशी जगतील यासाठी काम करतील. आणि आपल्या भागात जे दुष्काळ असेल किंवा प्रदूषणाची जी समस्या आहे ती जर आपल्या भागात पहिल्यासारखी झाडं राहिली तर निश्चितच ह्या समस्यावर काहीतरी उपाय निघू शकेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी येऊन खरंच माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप मनापासून आनंद झाला. याआधीही आम्ही एकदा आलो होतो पण एवढं डिटेल आम्हाला बघता आलं नव्हतं. पण आपण बघतोय की पाशाबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यांनी एक म्हणजे लहान आपण मी काही फोटो बघत होतो, हे दगडाच्या खदानीमध्ये कसं नंदनवन फुलवलं आहे हे आपण आज बघितलेलं आहे. निश्चितच त्यांनी समाजकार्य हाती घेतलेलं आहे. यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राहू आणि त्यांनी जे व्रत हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांचे पाईक म्हणून इथून पुढच्या काळात काम करू एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि परत एकदा सर्वांना आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.